हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। साडीमधील सुंदर आणि ग्लॅमरस लुकसाठी ब्लाऊजही तितकाच महत्त्वाचा असतो। साडीवरील ब्लाऊज हा हटके आणि स्टायलिश पॅटर्नचा असेल तर सिंपल साडी ही अट्रॅक्टिव्ह दिसते। खास प्रसंगांना साड्या नेसणे महिला अधिक पसंत करतात। साड्यांवर नेहमी त्याच पॅटर्नचा ब्लाऊज शिवण्यापेक्षा युनिक ब्लाऊज तुम्ही शिवू शकता। पूर्वी बलून स्टाईलचे ब्लाऊज अनेक स्त्रिया वापरत असत, पण कालांतराने ही फॅशन कमी झाली आणि आता पुन्हा या फॅशनचा नवीन ट्रेंड आला आहे। त्यामुळे नवीन साडीवर ब्लाऊज शिवून घेणार असाल तर फुग्याच्या बाहीचा ब्लाऊज खूप उठून दिसतील। यामध्ये तुम्ही शॉर्ट, 3/4 किंवा लॉंग स्लीव्ज देखील शिवून घेऊ शकता। फुग्याच्या बाहीचे नवीन पॅटर्न सर्व साड्यांवर सूट होतात। सध्याच्या ट्रेंडिंग ऑर्गेन्झा साडीवर देखील तुम्ही पफ स्लीव्हचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता। खांद्याजवळ चुन्या आणि मागे गाठ बांधण्याचे ब्लाऊजचे असे पॅटर्न हॉट लुक देईल। ब्लाऊजच्या मागून हुक्स लावण्याची डिझाईन सुद्धा छान पर्याय आहे। कॉटनच्या किंवा सिल्कच्या साड्यांवर फुग्यांचे ब्लाऊज अधिक शोभून दिसतील। पफ स्लीव्हचे ब्लाऊज हे वर्क असलेल्या साड्यांपेक्षा प्लेन साडीवर अधिक उठून दिसेल। शॉर्ट स्लीव्ज मध्येही तुम्ही लेस लावून हे पॅटर्न अधिक क्रिएटिव्ह लुकचे शिवू शकता। प्लीटेड पफ स्लीव्हचे ब्लाऊजही अधिक अट्रॅक्टिव्ह आणि फॅन्सी वाटतात। तुमच्या काठपदराच्या सिल्क साड्यांवर, पैठणी साडीवर तसेच कांजीवरम साडीवर तुम्ही असे ब्लाऊज शिवून घेऊ शकता। तर मैत्रिणींनो, सध्या फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट अशा पफ स्लीव्हच्या डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये ॲड केल्या आहेत। तुम्ही देखील अशा एका डिझाईनचा ब्लाऊज शिवून घेऊन अतिशय प्रिटी आणि सुंदर दिसाल। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।